शांती. आज आहे 4/6/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, आता या घाणेरड्या दुनियेला आग लागणार आहे. त्यामुळे शरीरासहित ज्याला तुम्ही माझे माझे म्हणता त्याला विसरून जायचे आहे. यामध्ये मन गुंतवायचे नाही. प्रश्न आहे, बाबा तुम्हाला या दुःखधामाचा तिरस्कार करण्याची प्रेरणा का देतात? उत्तर आहे, कारण तुम्हाला आता शांतीधाम सुखधामला जायचे आहे. या घाणेरड्या दुनियेमध्ये आता राहायचेच नाहीये. तुम्ही जाणता आत्मा शरीरापासून विलग होऊन घरी जाईल. त्यामुळे या शरीराला कशाला बघायचे? कोणाच्याही नावारूपाकडे देखील बुद्धी जाऊ नये. घाणेरडे विचार जरी आले तरीही पदभ्रष्ट होईल. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, अंतसमयी एका बाबांशिवाय दुसऱ्या कोणाचीही आठवण येऊ नये. त्यासाठी या दुनियेमध्ये कोणामध्येही मन गुंतवायचे नाही. घाणेरड्या शरीरांवर प्रेम करायचे नाही. कलयुगी बंधने तोडून टाकायची आहेत. दुसरा पॉइंट आहे, विशाल बुद्धी बनून निडर बनायचे आहे. पुण्य आत्मा बनण्यासाठी कुठल्याही प्रकारचे पाप आता करायचे नाही. पोटासाठी म्हणून खोटे बोलायचे नाही. मुठभर तांदूळ सफल करून खरी खरी कमाई जमा करायची आहे. स्वतःवर दया करायची आहे. आजचे वरदान आहे, परमात्मा प्रेमाने स्वतःला किंवा विश्वाला निर्विघ्न बनविणारे तपस्वी मूर्त भव. स्पष्टीकरण आहे, एका परमात्म्याच्या प्रेमामध्ये राहणे हीच तपस्या आहे. या तपस्येचे बळच स्वतःला आणि विश्वाला सदैव निर्विघ्न बनवू शकते. निर्विघ्न राहणे आणि निर्विघ्न बनविणे हीच तुमची खरी सेवा आहे, जी अनेक प्रकारच्या विघ्नांमधून सर्व आत्म्यांना मुक्त करते. अशी सेवाधारी मुलेच तपस्येच्या आधारावर बाबांकडून जीवनमुक्तीचे वरदान घेऊन इतरांना देण्यासाठी निमित्त बनतात. स्लोगन आहे, विखुरलेल्या स्नेहाला समेटून एका बाबांसोबतच स्नेह ठेवा तर मेहनतीपासून मुक्त व्हाल. ओम शांती.